नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे मंगळवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते. तर संध्याकाळचा झाडू पोछा वगैरे सर्व आवरून घेतलेलं आहे. गुड्या राणीचा चालू आहे आराम आणि माझ्या कृष्णाला बरं वाटत नाही आहे, झोपलेला आहे तो. तर त्याला सर्दी खोकला ताप असं आलेलं आहे दुपारपासून. तर त्याला म्हटलं तू झोपून घे आणि आज काय बनवायचं स्वयंपाकमध्ये तो विचार करत होती. तर भरपूर दिवसापासून मी आप्पे बनवलेले नाही आहे, तर आप्पे बनवणार मी. तर बघू आता काय काय होतं. तर भांडे पडलेले आहे आणि भांडे दाखवते मी किती भांडे पडलेले आहेत. आणि मी रॅक असा व्यवस्थित भांड्यांनी भरून ठेवलेला होता. माझ्या मुलांनी ना इकडे तिकडे ते भांडे काढले, ग्लास वगैरे ना पूर्ण किचन वट्टा भरून ठेवलेला आहे. आणि माझे चालू होतं व्हिडिओ, तर त्याच्यामुळं मला काम बी करता येत नव्हतं. असं नाही माझ्या घरात पसारा होत नाही, तर माझ्या घरात भरपूर पसारा होतो आणि तेवढा मला आवरावा लागतो. तर चला कपड्यांच्या घड्या करायच्या. आणि आज दिवसभरचं आहे ना अजिबात ऊन नव्हतं, तर कपडेसुद्धा ओले आणि जे कपडे सुकले ना ते कपडे मी काढून ठेवलेले. आणि कपडे दाखवते मी तुम्हाला, 2 दिवसाचे कपडे माझे. आणि थांबा बाहेरचा लाईट लावते मी 1 मिनटं. आणि तेवढ्या कपड्यांच्या मला घड्या करायच्या. कपडे काढून ठेवले आणि जे ओले कपडे होते ना ते साईडला टाकून दिलेले मी. एवढ्या कपड्यांच्या मला घड्या करायच्या आहे. आणि बघू शकता तुम्ही गुड्या, ते चपात्या मी बाहेर काढून ठेवले. कुत्रा आलंच नाही बघ, त्या कुत्र्याला चपात्या टाकायच्या आहे बघ. आणि अशा कुत्रे एवढे फिरता ना, तर बस कधी मी चपाती काढून ठेवली. थोडीशी चपाती उरलेली होती तर शिळी चपाती, कुत्रे आले नाही. गुड्या राणीचा चालू आहे आराम. आणि गुड्या पण मदत करू लागते मला, असं नाही आहे व्हिडिओमध्ये माझ्याकडनं एकटीला शक्य नाही आहे. तर गुड्या बिचारीने बी मला मदत केली. आणि पसारा दाखवते मी तुम्हाला. आणि आज मेन म्हणजे मी चहा घेतलेला नाही आहे. आता चहा ठेवते आणि मग कामांना स्टार्ट करते मी आता. चला
आवरून झालं माझं. चहा ठेवते. चहा घेणार का दादा मग? तू पण घेशील का ग? अद्रक टाकू का? तर आपली चहा होत नाही तोपर्यंत मी काय करते, आपलं आप्यांचं भिजून घेते. आणि मी सकाळी ना दूध मुरायला ठेवलेलं होतं. बघू आपण ते दूध कसं झालं होतं. आणि आपल्याकडे दही पण आहे आणि मी सकाळी ठेवलं होतं. आणि आजकाल दुधामध्ये इतकं पाणी टाकताय ना, अक्षरशः पातळ होऊन जातं. सकाळी मी प्युअर दुधात टाकलेली होती तरी असं पाणी धावून आले. आणि जे दही आहे ना फ्रीज मध्ये ठेवलेलं ते घट्ट आहे. आणि हे ताक आहे, म्हणजे ताकासारखंच झालं बुवा ते. हे बघ तांबट झालं तर चेक करावं लागेल. आंबट झाले. आणि याच्यातच मी सर्व रवा मळून घेते. आणि कसं आहे, पुरुषाला पण बरं नाही आहे, त्याच्या पण तोंडाला चवीन म्हटलं. आणि असं मुलांना कसं थोडंसं चटपटी दिलं ना ते खाता. आणि भाजी पोळी जर दिली ना तर जेवणच करणार नाही म्हटलं. म्हणून मग मी आप्याचं ठरवलेले, आप्पे बनवीन बॉस. ते भिजून ठेवते कारण की कसं मग मुरून जाईल ते 15-20 मिनिटात. आणि गरम गरम बनवणार मी तर मग आपण कांदे, टमाटे, कोथिंबीर, मिरची असं कट करून ठेवणार आणि मग ते नंतर टाकणार. पण आपला रवा तोपर्यंत मुरला जाईल, त्याच्यामुळे पहिले रवा भिजून ठेवायचा आणि मग दुसऱ्या गोष्टी करायच्या. तर मी पहिले आता रवा भिजून घेते. आपली चहा कमी करते मी गॅस, आणि कमी गॅसवरती चहा होतोय आपला तोपर्यंत मी रवा भिजून घेते. या चहा घ्यायला हो ना, लावते ना. बघ ना, त्या गुड्या राणीने ना चटणी करून दिली मला. एका याच्यात काढून घेऊ. तर माहिती आहे का, मध्येच माझ्या मैत्रिणीचा फोन आलेला होता. तर तुम्ही नॉनव्हेज खाता का बुवा असं. तर ती डब्बा पाठवते आणि तिला म्हटलं मग तू आप्पे आणि चटणी वगैरे घेऊन जा. तर चालेल म्हणे, ठीक आहे. आणि तिला मी आप्पे आणि चटणी देणार आणि ती देते यांना डबा नॉनव्हेजचा. अंडा करी वगैरे आणते ती. काय आणते काय माहिती, सांगत होती ती. तर याच्या खाली बघ, ते टेबल खाली बघ. तर मग मी आता काय करते, फोडणी देऊन घेते. आणि हे बघा इथं मी
कांदा, टमाटा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची कट करून टाकून दिलेली आहे. ती आली का तिला मग गरम गरम काढून मी तिचा डब्बा पॅक करीन आणि मग आम्हाला खायला बनवणार. अजून कृष्ण आणि आता आम्ही चहा घेतला त्याच्यामुळे आता नको वाटते, थोड्या वेळाने करणार आम्ही जेवण. आता मी किचन ओटा क्लीन करून घेते बस, जास्त काही घाण होणार नाही. मग चटणी काढून घेते. आणि गुड्या येत राहते माझ्याजवळ थोड्या थोड्या वेळाने, तर करू लागते ती बिचारी मला काम. कोण आहे रे, कोण आहे कृष्णा? थोडं नमक टाका. माहिती का किचन ओटा लगेच घालू. आणि मी कढीपत्त्याला फोडणी कशी आहे, चटणीला फोडणी कशी देते, सिंपल अशी फोडणी घातली माझी. जिरं, गॅस कमी करते, मोहरी आणि आमचा गॅस कमी करायचा हो ना, लगेच बंद होऊन जातो. आपला तडका रेडी. काय चालू आहे? चटणी रेडी. बेटा मिक्सर काढून काढ पटकन, मला काढ. आणि मिठाचं पॉकेट आहे, मीठ टाकायचं. पूर्ण तयारी करून घेतलेली मी. हे बघ इकडे जा, भांडे कुंडे सर्व घासून वगैरे किचन वट्टा सुद्धा क्लीन झालेला आहे. फक्त आता आप्पेच करायचे. आप्पे पात्र सुद्धा काढून ठेवलेलं आहे मी. आणि इकडे हे बघा मिक्स करून ठेवलेलं आहे. तर गुड्याला बसवते मी अभ्यासाला. आणि आताशी 7 वाजलेले, तर त्यांच्याजवळ बसते मी. दोघी पोरं अभ्यासाला बसतील आता 1-1.5 तास. आणि तिचे पप्पा येतात 8:30ला, तर तोपर्यंत त्यांच्याजवळ बसते आणि मग करायला सुरुवात करेन. चल बेटी
चल रे बस अभ्यासाला. हे लाईट वगैरे बंद करून देते मी किचनमध्ये आणि जाते हॉलमध्ये. चल चल ताई. अभ्यासाला बस बेटा. Printing currency, managing police stations, building roads, driving schools, providing. मैत्रीण आलेली होती आणि आता बघा 8 वाजून गेले. तर हे पण लवकर आले घरी. तर मग मी तिला आप्पे काढून दिले, चटणी दिली आणि तिने काय आणले नाही बघू आपण. माझी मैत्रीण आलेली होती आणि तिने भाजी आणली, 2 चपात्या आणल्या. तिला 2च चपात्या सांगितल्या होत्या. तर मी तिला पहिले गरम गरम आप्पे काढून दिले. चहा पाणी झाली आमचीवाली आणि आत्ताच गेली ती. अंडा करी आणि चपात्या आणल्या. मी तिला 2च चपात्या ते उचल का 2च चपात्या सांगितल्या होत्या कारण की आपले हे पण आहे आप्पे. हे घे बेटा. एक छोटा मोठा झाला बघ. थोडंसं जास्त टाकलं ना तर मग व्यवस्थित होतं. कोण बसतं पहिले? भाऊ बसतोय का तू? बसतोय. बस का? पाणी जास्त होऊन गेलंय बेटा. पाणी कमी करते. ग्लासमध्ये काढून. हे पण जास्त होईल कृष्णा पाणी. याला हात नको लावा. अच्छा तिथे टाकतो. बस तिखट वाटत नाही का बेटा ते? तसंच. आणि इकडे मी आप्पे बनवते आणि एकही खाल्लं नाही माझ्या कृष्णाने. तेलकट आहे म्हणे, मला खोकला येतोय आणि सूप पिलं. चल कसारा करून ठेवता पोरं. इकडे मस्त आपले आप्पे होते. यांचं आणि गुडियाचं जेवण चालू आहे. अंडा करी आणि चपात्या आणल्या. मी तिला 2च चपात्या ते उचल का 2च चपात्या सांगितल्या होत्या कारण की आपले हे पण आहे आप्पे. हे घे बेटा. एक छोटा मोठा झाला बघ. थोडंसं जास्त टाकलं ना तर मग व्यवस्थित होतं. कोण बसतं पहिले? भाऊ बसतोय का तू? बसतोय. चल बस का?